नाशिकमध्ये सुरू झालेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीतला वाद संपण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये सिंधुदुर्गची पुनरावृत्ती सुरू झाल्याने दोन्ही पक्षांचे नेते गोंधळले होते। सिन्नरचे काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटेंनी सिंधुदुर्गचं नाव घेत राष्ट्रवादीला सहकार्य करायला नकार दिला। त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांसह राष्ट्रवादीचे उमेदवार छगन भुजबळ यांची धावाधाव सुरू झाली। मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि विनायकदादा पाटील माणिकराव कोकाटेंची भेट घेऊन त्यांची समजूत काढणार असल्याने हा वाद संपुष्टात येण्याची शक्यता आहे। नाराज नाहीयेत, त्यांचं काय होतं की शेवटी राजकारणामध्ये स्वतःचे मतदारसंघ शाबूत राहणं हे सुद्धा माणूस पहिल्यांदा बघतो। ते सिन्नरचे नेते तीनदा निवडून आलेत, लॉ ग्रॅज्युएट आहेत आणि संघर्ष करत तो तिथे आलाय आणि ते जे ओरडारडी करून बोलतात ना, ती त्यांची शैली आहे। माणिकरावांना तत्वता प्रचार करणं मान्य आहे, त्यांच्या तपशिलामध्ये काही त्यांना ज्याला काय म्हणतो की रिझर्वेशन्स आहेत आणि ते उद्या परवा येऊन माझ्याशी बोलणार आहे। म्हणजे काय म्हणतात त्याला की स्थळ मान्य आहे, मानापानाचं थोडं तेवढं करू। त्यांची नाराजी त्यांच्या व्यक्तिगत पातळीवरच्या काही मुद्द्यांवर असेल, परंतु त्यासाठी आमचे खासदार साहेब स्वतः समीरभाऊ भुजबळांनी त्यांची चर्चा केली। बाकीचे आमचे सगळी वरिष्ठ पातळीवरच्या सगळी मंडळी त्यांच्याशी बोललेली आहे आणि मला असं वाटतं की तो 1-2 दिवसामध्ये कदाचित उद्याच्या याच्यानंतर सिन्नर तालुक्यातसुद्धा काँग्रेसवाले आणि स्वतः आमदार माणिकराव कोकाटे हे सगळी मंडळी चांगल्या प्रकारच्या कामाला सुरुवात करतील। एवढंच नाही तर आमच्या पुढे 2 पावलं पुढे राहून चांगल्या प्रकारचा लीड सिन्नरमधून ते देतील, अशा प्रकारची अपेक्षा मला जिल्हाध्यक्ष या नात्याने वाटते।